सर्वप्रथम कार्यक्रमास उपस्थित सर्व मान्यवरांना माझा नमस्कार. मी शिल्पा उदयभान राणे, थिलोरी येथील विद्यार्थिनी आहे. ही माझी माहेरकडील ओळख. तसेच शिल्पा दिनकर ठाकरे ही माझी सासरकडील ओळख असून मी सध्या तलाठी या पदावर, तालुका राहुरी, जिल्हा अहमदनगर या पदावर कार्यरत आहे. सौ शेखर मॅडम यांच्या सेवापूर्ती कार्यक्रमात मला व्हॉईस मेसेजच्या माध्यमातून का होईना मला आज 23 ते 24 वर्षानंतर माझ्या गुरूंच्या सेवापूर्तीच्या कार्यक्रमात बोलण्याची संधी मिळाली, त्याबद्दल मी माझे खूप मोठे भाग्य समजते. मॅडम आम्हाला 5वीपासून इंग्रजी हा विषय शिकवायच्या. आज पाहतो की मुलांचा जन्म झाला की वयाच्या 2 ते 2.5 वर्षापासून आपण आपल्या मुलांना प्ले ग्रुप, नर्सरी पासूनच इंग्रजी हा विषय पक्का व्हावा म्हणून शाळेत पाठवायला सुरुवात करतो. इंटरनेटच्या माध्यमातून बऱ्याच गोष्टी शिकवल्या जातात, परंतु आमच्या इंग्रजी विषयाचा पाया पक्का करून घेणारा इंटरनेट म्हणजे आमच्या शेखर मॅडम. अगदी परिपाठातील प्रतिज्ञासुद्धा इंग्रजीत विद्यार्थ्यांकडून पाठांतर करून घेणाऱ्या आमच्या मॅडम इंग्रजी विषयात माझा कोणताच विद्यार्थी कमी नको पडायला अशा प्रकारे त्या इंग्रजी विषय शिकवायच्या. अगदी शिकवणच नाही तर सर्व विद्यार्थ्यांशी प्रेमाने वागणे, पालकांशी आपुलकीच्या भावनेने बोलणे अशा आमच्या शेखर मॅडम होत्या. शेवटी बोलण्यासारखे खूप काही आहे, एवढे बोलून माझे बोलणे थांबवते. मॅडम आपणास सेवापूर्तीच्या पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा. Respected ma'am, a very good morning. I am Amol, Priya's husband. We both congratulate you on successful completion of your service life. I may be a new member to you, but I have known you because Priya has always expressed you as a wonderful, disciplined and dedicated teacher with a source of inspiration to all. I also thank you for blessing me with such a great life partner who has been shaped by your kind guidance and teachings. Once again, ma'am, lots of congratulations and we wish you a very happy and healthy life ahead. Thank you so much. माझे नाव शलुताई वानखडे आणि माझे माहेर थिलोरी. माझं गाव दारापूर आणि सध्या मी पुणे शहरात म्हणजेच हार्नेसिंगमध्ये जॉब करते. सर्वप्रथम माझ्या गुरुजन वर्ग सगळ्यांना माझा नमस्कार. माझ्या आदरणीय शेखर मॅडम, तुम्हाला सेवानिवृत्तीच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्ही इतके वर्ष तुमच्या आयुष्यातले आम्हाला दिले, त्याबद्दल आम्ही तुमचे कायम ऋणी राहू. त्यापेक्षाही आमची शिकण्याची परिस्थिती नसून तुम्ही आम्हाला शिकण्याची संधी दिली, तुमच्याबद्दल जो आदर आणि प्रेम आहे आमच्या आठवणी तसेच राहील. तुमचा प्रवास आनंदी व सुखमय हो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करते. तुम्ही आम्हाला ज्या परिस्थितीत शिकवले ती परिस्थिती, वेळ, दिवस आम्ही कधीच विसरू शकत नाही. कारण आम्हाला ज्या काळात तुम्ही मदत केली आताच्या काळात कोणीच कोणासाठी करू शकत नाही. आम्ही अनाथ नसून तुम्ही आमच्यासाठी आई वडील झालात, हे उपकार आम्हाला म्हणजेच आम्ही कधीच विसरणार नाही. आमच्या हृदयात तुमची जागा कोणीच घेऊ शकणार नाही. तुम्ही आमच्या आयुष्यात आलात हेच आमचं भाग्य म्हणायचं. तुमच्याबद्दल जेवढं बोललेलं तेवढं कमीच, पण प्रत्येक आयुष्याच्या वळणावर तुम्हाला आनंद यावा हीच ईश्वरचरणी प्रार्थना करते. मॅडम, पुन्हा तुम्हाला सेवानिवृत्तीच्या हार्दिक शुभेच्छा. थँक्यू 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 मॅडम. छाया मुकुंदराव कोकाटे, जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळा कोळगाव येथे उच्च श्रेणी मुख्याध्यापिका आहे. सुनंदाताई आणि माझा मलकापूरच्या शाळेमध्ये संपर्क आला आणि अवघ्या 2 वर्षाच्या कालावधीत आम्ही सोबत राहिलो. नोकरीत असताना सोबत जेव्हा असतो तोपर्यंत आपण एकमेकांच्या संपर्कात असतो, परंतु जेव्हा आपण आमच्या जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकांच्या 4-5 वर्षांनी बदल्या होता आणि ह्या बदल्या झाल्यानंतर आपण काही काळ सोबत असतो आणि त्यांचा सेवानिवृत्तीचा काळ फक्त 1 महिन्याचाच फरक आहे दोघींमधला. म्हणजे सुनंदाताई माझ्यापेक्षा 1 महिन्यानं माझी मोठी बहीण आहे असं म्हटलं तरी चालेल. अवघ्या 31 जुलैला मी सुद्धा सेवानिवृत्त होत आहे. मी जास्त भाषण देणार नाही, मी 2-3 गोष्टी सांगणार आहे. सुनंदाताईमुळे मला आध्यात्मिक गुरु मेहर बाबांची ओळख झाली. हा फार मोठा बदल माझ्यामध्ये आहे. मी मेहर बाबांना ओळखतही नव्हती. मी अयंगासून तालुका आणि दर्यापूर
पण कोणीतरी आपल्या आयुष्यात येतं, संपर्कात येतं आणि त्यामुळं आपली त्या आध्यात्मिक गुरुची ओळख होते आणि त्या गुरुचीच कृपा शेकार दाम्पत्यावर आहे हे म्हणायला काही हरकत नाही. दुसरी गोष्ट, शेकार सर्वजण सुनंदा ताईबद्दलच बोलत आहे, पण सुनंदा ताईच्या पाठीमागे अविनाजी शेकार सरांचा खूप मोठा पाठिंबा आहे, सहभाग आहे. म्हणून त्या आज जे आहेत हे मी त्यांच्यासोबत राहिल्यावर, त्यांच्यासोबत घरी गेल्यावर मला कळलं आणि हे सर्वांच्याच नशिबात नसतं. आणि ताई मला म्हणाल्या की मॅडम तुम्हाला हे पाऊल आश्चर्य वाटेल, पण मला अभिमान वाटला दोघांचाही. जेव्हा एका पुरुषाच्या मागे स्त्री असते असं म्हणतात आणि इथं पाहायला मिळते या कुटुंबामध्ये एका स्त्रीच्या पाठीमागे पुरुषाचा हात आहे हे पाहायला मिळालं. हे खूप जणांसाठी म्हणजे एक उदाहरण आहे, चांगलं उदाहरण आहे हे म्हणायला काहीच हरकत नाही. आम्ही सुनंदाताईंचं आयुष्य, पुढील आयुष्य निरोगी, आनंदी आणि हसत दुखत ते आहेतच, त्या सर्वांना हसत ठेवतात. त्यांच्या पुढील आयुष्य आनंदी जावं, निरोगी जावं ही मेहरबाबांची प्रार्थना करते. आणि दोन ओळी म्हणते, त्यांचा स्वभाव दातृत्वाचा आहे. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. घेता घेता एक दिवस देणाऱ्याने हात घ्यावे. याचा अर्थ असा, त्यांच्यातला जो दातृत्वाचा गुण आहे तो सर्वांनी घेतला तर खूप म्हणजे आपल्यामध्ये खूप परिवर्तन होईल. मग ते ज्ञान असो, प्रेम असो, काहीही असो, की आपण त्यांच्या आजच्या सेवानिवृत्तीच्या प्रसंगी त्यांच्यातला हा गुण घेण्यासारखा आहे असं मला सांगावंच वाटते. आणि मी माझे दोन शब्द संपवते. आजच्या सत्कारामध्ये सहभागी होती स्वतंत्रताई अविनाशराव शेकार, दातेसाहेब, आमचे काका गोविंदराव शेकार, सन्माननीय अविनाशराव शेकार, संपूर्ण व्यासपीठ आणि उपस्थित पाहुणे होते, नमस्कार. मी या कुटुंबाचा ज्येष्ठ जावई आहे अशी माझी ओळख करून दिलेलीच आहे. आमच्या सासूबाई इतके पॉप्युलर आहेत कारण प्रत्येकाला त्यांच्याविषयी बोलायचं आहे, परंतु वेळेचा अभाव असल्यामुळे ते एक्सप्रेस होऊ शकत नाही. त्या इतक्या लोकप्रिय आहेत कारण उपस्थित जमाव आणि त्यांचे मित्रमंडळी, शाळेतील मैत्रिणी त्यांची उपस्थिती पाहून त्याची आपल्याला प्रचिती येते. मी त्यांना मागच्या 30-32 वर्षापासून अगदी जवळून पाहत आहे. त्या अतिशय असल्याशिवाय कोणी समोर जाऊ शकत नाही. लेडीजसाठी तर हे फार गरजेचं असते. जान होती है सिर्फ पंखों से कुछ नहीं होता, उडान हौसलों से होती है, असा त्यांचा हौसला वाखाणण्याजोगा आहे. त्यांनी आपली घरगृहस्थी तसेच शासकीय कर्तव्य चोखपणे पार पाडलेलं आहे. आणि मला असं वाटतं की सेवापूर्तीच्या दिवशी त्यांना असा कुठलाही ग्रज नाही आहे. त्यांनी संपूर्ण काम, घरचं काम तसंच शासकीय काम हे निस्वार्थपणे आणि परिपूर्ण केलेलं आहे. मी त्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देतो व इथेच थांबतो. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद सर. त्यानंतर श्रीमती चाफळ मॅडम. श्रीमती चाफळ मॅडम, त्या प्रश्नाचं गुलदस्त्यातलं राहिलेलं उत्तर आजही जणू काही आताही या क्षणाला मिळालेलं नाही. शिक्षकांबद्दल काय बोलावं, शब्दसुद्धा अपुरे पडतात. आणि मॅडम खरंच आज तुम्ही पद, पैसा, प्रतिष्ठा कमावलं की नाही मला माहीत नाही, पण तुम्ही जे प्रत्येक माणसाच्या हृदयावरचे प्रेमाचे भाव आणि जे बंधन केलं, मला असं वाटतं की ते 100% नाही 1,00,000% त्याचा गुजरा आणि त्याची प्रचिती. म्हणजे आज बरेचसे आम्ही प्रोग्रामला जातच आहे, बरेच सातारा, सांगली, कोल्हापूर. आता या 26 जुलैला कारगिल विजय दिवसाचं संरक्षण मंत्रालयाकडून आम्हाला नवी दिलेलं आहे. त्याच्यामध्ये आर्मी नेव्ही एअरफोर्स 31 मेला आपण अहिल्यानगरला होतो. साहेब खुर्ची म्हणजे चेअर्स असतात पण बसायला ढोकण्यासाठी कुणी नसतात. पण आज खरंच एकदा मला असं वाटतं की आपल्या कार्याची प्रचिती मॅडम खुर्च्या तर कमी पडल्याच पडल्या
पण मी हृदयापूर्वक सांगतो की हा सभागृह सुद्धा कमी पडलेला आहे. एक दोन दादांचा गजर. खरंच शेखर मॅडम, आज आपण कमावलेली माणसं, ही माणसं आहे प्रेमाची, ही माणसं आहे विश्वासाची. आणि मला असं वाटते की आजच्या कार्यक्रमाला गर्दी जरी नसली तरी गर्दी असणारी माणसं आहेत. आणि खरंच आता हा आनंदाचा क्षण जरी असला तरी इथून पुढचा प्रोग्राम नक्कीच हा भावनिक असेल, हा हृदयस्पर्श भावना असतात. आणि ज्यांचा या वचनस्फूर्त सोहळा असेल किंबहुना हा सेवापूर्ती सोहळा असेल, मला असं वाटतं बिके साहेब की दोन्ही सोहळे नाही तर हा सन्माननीय अविनाशजी शेखर सर आणि सन्माननीय सुनंदाताई शेखर मॅडम तुमच्या जीवनातला नव्हे तर जगण्यातला हा वैचारिक पूर्तीचा हा सोहळा आहे. एकदा जोरदार टाळ्याने स्वागत करू, पुनश्च अभिनंदन करू या सोहळ्यासाठी. आणि म्हणून आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय दाते साहेब, सन्माननीय ढोंगणे सर, मी सर्व विचारपीठावरील मान्यवरांना विनंती करतो की आपल्या जागेवर आपल्याला स्थानापन्न व्हायचं आहे. आणि अविनाशजी शेखर सर आपल्याला विचारपीठावरती सन्माननीय अविनाशजी शेखर सर. म्हणून म्हटलं जातं की प्रत्येक एका यशाच्या पुरुषामागे एका स्त्रीचा हात असतो. पण आज मला दाते साहेब प्रामाणिकपणे म्हणावं लागेल, एका यशस्वी स्त्रीच्या मागं हे सन्माननीय अविनाशजी शेखर साहेबांसारख्यांचा हात असतो, सन्माननीय शेखर साहेबांसारख्यांचा हात असतो. आणि म्हणूनच सन्माननीय दाते साहेब आणि मी वरिष्ठ मंडळींना विनंती करतो की दोनही दाम्पत्यांचा आपण विशेष सन्मान, विशेष गौरव आज आपल्याला करायचा आहे. सन्माननीय सुनंदाताई, सन्माननीय अविनाशजी शेखर सर आपल्याला समोर यायचं आहे. आणि मी सर्वांना एक विनंती करतो, कोणाचा मुलगा, कोणाचा विद्यार्थी, कोणाचा भाऊ, जर आपण खरंच मानवाची माणसं असेल तर कोणीही टाळ्यामध्ये कंजूसी कमी करू नये. कारण हा जो सोहळा आदरणीय सतीश दादांनी म्हटलेला आहे की प्रत्येकाला जेवणाची भूक असतात ढोकणेच आहे, पण आज जेवणाची नव्हे तर आज आम्हाला जगण्याची भूक या शेखर परिवाराने आम्हाला दिलेली आहे. आज जर वेगवेगळं साहित्य असेल, परिसंवाद असेल, कॉन्फरन्स असेल, मीटिंग असेल, आज प्रत्येक ठिकाणी आज आम्ही जातो, आम्ही पाहतो मॅडम असं जी चित्र आहे, हा जो गुणगौरव सोहळा आहे हा आम्हाला पाहायला मिळत नाही. आणि आज शिक्षकांबद्दल तर माझ्यासारखे विद्यार्थी बोलतच नाही सर, हे काळ्या दगडावरची भव्य रेख आहे. पण ज्या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या भावना, विद्यार्थ्यांचे मन जेव्हा खऱ्या अर्थानं शिक्षकांना जुळतात तेव्हा मला असं वाटते की एक छोटंसं नळाचं वाहलेला पाणी ते थेंब असतो, ते थेंब नदीला मिळतो, नदी तलावाला मिळतो, तलाव सरोवराला मिळतं. पण जेव्हा गुरु आणि शिष्यांचं नातं होतं तर सन्माननीय शेखर मॅडम आपल्यासारखं महासागर तयार होतं, आपल्यासारखं महासागर तयार होतं. आणि त्याचीच प्रचिती मला असं वाटते आज इथे आलेली आहे. मी दाते साहेबांना, ढोकणे साहेबांना सर्वांना विनंती करतो की सन्माननीय सुनंदाताई आणि शेखर साहेबांचा यथोचित सन्मान, यथोचित आपल्याला सत्कार करायचा आहे. सन्माननीय दाते सोहळा आहे आणि मला असं वाटते की विद्यार्थ्यांच्या जीवनाचा आणि जगाचा परिसरचा संबंध हा सन्माननीय शेखर परिवाराचा आहे. परिवारातील सर्व सन्मान्य सदस्य, आदरणीय मेजर दीपकदादा अवघड, सन्मान्य अवघडताई मॅडम यांना सुद्धा विनंती करतो की त्यांनी विद्यापीठावरती यायचं. राष्ट्राची निर्मिती होती आणि खरंच या देशभक्तीसाठी, राष्ट्रभक्तीसाठी जणू काही पूर्ण आहे फुलाची पाकळी या शेखर परिवाराने मार्गदर्शन, आशीर्वाद हे कायम स्वरूपी आपल्या हृदयात जाईल, आपल्या घरात पण आपल्याला एक जोरदार सन्माननीय श्रीमती सुनंदाताई अविनाश दादा शेखर साहेब यांनी आपण केलेल्या खूप त्यांनी कार्यक्रमाला लागलेली वरिष्ठ मंडळी बाहेर येऊन आलेलं आहे. आणि वातावरण जर पाहिला तर नक्कीच येईल पावसाळा असं पण होऊ शकतं. त्यासाठी आपण आपला सगळ्यांचा समारंभ खऱ्या अर्थानं सुरुवात करतोय. त्यानंतर केक कटिंग होणार आहे. कारण की ताईंनी दिलेले सर्व तन, मन, धन विद्यार्थ्यांच्या जीवनाला आणि जगाला दिलेली आहे. जे संस्कार आहेत ते कार्यक्रमानंतर आपण संस्कार करायचा आहे.
जिंदगी की यही रीत है, हार के बाद ही जीत है। जिंदगी की यही रीत है, हार के बाद ही जीत है। थोड़े आंसू है, थोड़ी हंसी, आज गम है तो कल है खुशी। जिंदगी की यही रीत है, हार के बाद ही जीत है। थोड़े आंसू है, थोड़ी हंसी, आज गम है तो कल है खुशी। सरकारची काही विनंती करतो की सरकारच्या कार्यावर थोडं थांबूया, कारण की अध्यक्षांचं सुद्धा भाषण करणार आणि शेकाताईंना मी विनंती करतो, कारण की 3 वाजलेले बरेचसे मंडळी बाहेर जाऊन आलेले आहेत. ओके. एकदा आपल्याला गजर द्यायचा आहे. भारत माता की प्रोग्राम आहे की नाही लोक भारतासाठी काही जोपर्यंत आवाज नाही तोपर्यंत जेवण. मासाहेब राजमाता जिजाऊ. नमस्कार. सेवानिवृत्तीच्या खूप खूप शुभेच्छा मॅडम तुम्हाला. मी कुमारी सोनाली पंजाबराव बगाडे, आता सौ सोनाली श्यामकुमार आडे. मी एस टी महामंडळमध्ये वाहक या पदावर आहे. तुम्ही आम्हाला इयत्ता 5वी वर्गाच्या इंग्रजी या विषयाच्या शिक्षिका होत्या. इंग्रजी म्हटलं की थोडी भीतीच वाटायची, इंग्रजी आणि इंग्रजी शिक्षकांची पण तुम्ही एवढ्या सोप्या सहज पद्धतीने शिकवायच्या की इंग्रजीमध्ये सुद्धा आम्हाला गोडी निर्माण झाली. धन्यवाद मॅडम. पुन्हा तुम्हाला सेवानिवृत्तीच्या खूप खूप शुभेच्छा आणि पुढील जीवनाचा प्रवास सुखकर, आरोग्यदायी, आनंदी जाओ हीच प्रार्थना. धन्यवाद. सर्वप्रथम कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांना माझा नमस्कार. मी बंडू गजानन वाघपांजर, राहणार थिलोरी, तालुका दर्यापूर, जिल्हा अमरावती. मी सध्या इंडियन एअरफोर्समध्ये मुंबई येथे कार्यरत आहे. आज शेखार मॅडमच्या सेवापूर्ती सोहळ्यामध्ये व्हॉईस मेसेजच्या माध्यमातून का होईना 2 शब्द बोलण्याची मला संधी मिळाली, त्याबद्दल मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो. मॅडमबद्दल बोलायचे झाल्यास, मॅडम आम्हाला इंग्रजी हा विषय शिकवत होत्या आणि आपल्याला माहीतच आहे आजच्या या स्पर्धेच्या युगात यशस्वी व्हायचे असेल तर इंग्रजी विषयावर प्रभुत्व असणे खूप आवश्यक आहे. आजही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या मुलांना इंग्रजी हा विषय अवघड जातो, पण आम्हाला शेखार मॅडमच्या माध्यमातून इंग्रजी विषयाबद्दलची मनामध्ये असणारी भीती काढून टाकून इंग्रजी विषयाचा पाया मॅडमनी मजबूत केला. इंग्रजी विषयच नव्हे तर जीवनात यशस्वी होण्यासाठी सुद्धा मोलाचे मार्गदर्शन केले. मला एक गोष्ट आवर्जून सांगायची आहे, जी मॅडमनी शिकवलेली गोष्ट आजही माझ्या मनामध्ये आहे, ती म्हणजे स्वतःवरचा असलेला आत्मविश्वास आणि स्टेज डेअरिंग. माझ्या या यशामध्ये मॅडमचा सिंहाचा वाटा आहे, जो मी जीवनभर विसरू शकणार नाही. आपल्याशी असलेले आमचं नातं मात्र सदैव अबाधितच राहील. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुमच्या आयुष्यात आनंदच यावा. शेवटी आपणास माझ्याकडून सेवानिवृत्तीच्या मंगलमय शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. आपला विद्यार्थी बंडू वाघपांजर. त्यांच्या उपस्थितीने हा हॉल भरलेला आहे असे माझे दैवत अवतार घालावा. आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, तसेच मा जिजाऊ क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला अभिवादन करते. व्यासपीठावर अध्यक्ष म्हणून लागलेले आमचे कर्तव्यदक्ष माजी शिक्षणाधिकारी आणि आमचे शेखार परिवाराचे ग्राही
माननीय श्री दादासाहेब त्यांचा परिवार, तसेच प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेल्या माझ्या छोट्या भगिनी नव्हे, माझ्या अधिकारी माननीय रजनीताई शिरभाते, गटशिक्षण अधिकारी पंचायत समिती अचलपूर, तसेच माझे ज्येष्ठ बंधू दिलीप खैकर, माजी विस्तार अधिकारी पंचायत समिती अचलपूर, तसेच माझ्या विनंतीला मान देऊन माननीय कशीय आमच्या पंचायत समिती अचलपूरच्या यांचे मिस्टर माझे जावई माननीय राजेशजी बिजवे सर हे पण व्यासपीठावर उपस्थित झाले. आमच्या कुटुंबातील आमचे ज्येष्ठ जावई नव्हे, खूप समजदार आणि नावाप्रमाणे गुणवंत असलेले गुणवंतरावजी ढोंगणे हे सुद्धा एक प्रशासकीय सेवेतून सेवानिवृत्त झाले. त्यांनी सुद्धा आमच्या विनंतीला मान देऊन व्यासपीठावर उपस्थिती दर्शवली. तसेच माझे पितृतुल्य, आज माझे आईवडील जरी नसले तरी माझ्या आईवडिलांच्या ठिकाणी माझे काका काकू आहेत आणि या कार्यक्रमाला माझ्या काकांनी तिथे उपस्थिती दर्शवली. तसेच त्यांनी आम्हाला वेळोवेळी खूप मार्गदर्शन केले. त्यांच्या भरोश्यावर आम्ही ही नोकरी केली दोघांनी. असे हे माननीय कुटापडे सर, ते आमच्यासाठी आमच्या कुटुंबातला एक ज्येष्ठ व्यक्ती असल्यासारखं आहे. आणि आज तब्येतीमुळे म्हणा किंवा काहीही थोडंसं तांत्रिक अडचणीमुळे म्हणा, एक व्यक्ती या व्यासपीठावर नाहीये, ज्यांच्यामुळे माझी ही 35 वर्षाची सर्व्हिस ती प्राणपणाने करू शकली. कोणतीही अडचण आली तरी सामोरं जाण्याची शक्ती त्यांनी दिली. असे अविनाशरावजी शेगाव यांचे मित्र विनायकरावजी होले, आज त्याचा बरं नाही म्हणून ते आले नाही, पण त्याची फॅमिली इथं हजर आहे. आणि सर्व माझे नातेवाईक, ज्येष्ठ मंडळी, मैत्रिणी आणि माझे विशेष म्हणजे माझे माजी विद्यार्थी, सर्वांना मी पहिल्यांदा धन्यवाद, मनापासून धन्यवाद देते. कारण यासाठी जे आयोजन केलं आहे त्याची माझे मुलगा आणि मुलगी ह्या सगळ्यांनी या कार्यक्रमाची शोभा वाढवली. या कार्यक्रमाची सगळ्यांची मी ऋणी राहील. आजचा हा दिवस माझ्यासाठी एका डोळ्यात आनंद असतो तर दुसऱ्या डोळ्यामध्ये अश्रू असं झालेलं आहे. नोकरीमुळे स्वतःला, कुटुंबाला, नातेवाईकांना इच्छा असूनही वेळ देता आला नाही. पण आता मात्र यापुढे जगातील सर्वात मौल्यवान वस्तू माझ्याकडे असेल ती म्हणजे वेळ. त्या बरोबर एवढी 35 वर्ष नोकरीमध्ये असताना जेवढा वेळ मी कदाचित स्वतःच्या परिवाराला दिला नसेल, त्यापेक्षा जास्त वेळ मी माझ्या नोकरीतल्या सहकाऱ्यांसोबत घालवला आहे. आणि कुटुंबामध्ये मुलामुलींना वेळ देता आला नाही. मी एक प्रसंग माझ्या जीवनातला सांगते, तुम्ही कधीच असं विसरू शकत नाही. कारण माझी मुलगी 5-5.5 वर्षाची असेल, ती पहिल्या वर्गात जात होती आणि एक दिवस रात्री तिला जवळ घेऊन झोपली. तेव्हा तिने मला एक प्रश्न केला की आई, तू माझ्यावर एवढं प्रेम करते, पण तू काकू केव्हा होणार? मला प्रश्न पडला की हा काय प्रश्न आहे, तू काकू केव्हा होणार? म्हटलं का गं, मी काकू आहे. माझा प्रणव म्हणजे पुतण्या, शोध होता, शक्ती होता, हे सगळे मुली होत्या. माझ्या वैशी होती, वृषाली होती, त्यांची मी काकू होती. तिला म्हटलं अगं काकू मी झालेली आहे. आई, तू माझी काकू कधी होणार? प्रश्न म्हटलं काय हो, काय हा प्रश्न आहे? आई, आपल्या शेजारच्या वाघ काकू घरी राहतात, मग तू काकू व्हायचं म्हणजे तुला घरी
कठीण परिस्थितीतून नोकरी केली, पण मला असं वाटते कठीण परिस्थितीतून केली, पण तेव्हा ती कठीण परिस्थिती सर्वांसाठी होती. असं वाटायचं की सर्वांनाच हे करावं लागतं आणि उमेद असते. आणि त्या गावामध्ये जी नोकरी केली फक्त 1.5 वर्ष, तर त्या 1.5 वर्षात त्या गावाने मला जे प्रेम दिलं, पण मी काय दिलं हे मला आज दिसलं. आज 2 गाड्या बघून माझे विद्यार्थी इथे आलेले आहेत सर्वात पहिले. आणि त्या विद्यार्थी आले, मुलं आहेत, गाडीत बसले येऊ शकतात, पण त्यांच्यासोबत माझ्या 6 विद्यार्थिनी आलेल्या आहेत, लग्न झालेले. त्यांनी सुद्धा घरी परवानगी काढली आणि याचा अर्थ असा आहे की त्यांनी सुद्धा त्यांच्या नवऱ्यासोबत सांगितलं असेल की आमच्या मॅडम कशा होत्या, आमच्या मॅडम अशा होत्या, त्याच्यामुळे परवानगी कदाचित त्यांना मिळाली असेल. आणि त्याचं फळ मला आज जाणवलं की आपण हे निस्वार्थपणे केलेल्या प्रेमाचं फळ मला आज मिळालेलं आहे. त्यानंतर मी फिलोरीत माझे बरेच वर्ष गेले. मला असं वाटतं की हां आपण नोकरी करतो आणि कधी कधी न कळत काही गोष्टी आपल्याकडून घडत असतात, त्याचं आपल्याला काहीही लक्षात राहत नाही, कारण आपलं ते कर्तव्य म्हणून आपण करत असतो. पण त्याचं फळ जेव्हा शेवटच्या टप्प्यात आल्यावर मिळतं, तो आनंद काही वेगळाच असतो. तो आनंद मी तुमच्यासमोर सांगू इच्छिते. काय झालं, या मुलांनी हा कार्यक्रम करण्याचं ठरवलं आणि म्हटलं की आई तुझे काही विद्यार्थी असतील तर त्यांना सांग ना तुला शुभेच्छा द्यायला. म्हटलं माझ्याजवळ जास्त एवढ्या म्हणजे दिवस झालेले आहेत, जवळचे आहेत पोरं, पण ते काही परिचित नाही, 1-2 मुलांशी कॉन्टॅक्ट आहे. तर त्या मुलांनी काय केलं की त्या मुलांनी माझा नंबर घेतला आणि सगळीकडे व्हायरल केला की मॅडम सेवानिवृत्त होणार आहे, त्यांना आपल्याला शुभेच्छा द्यायच्या आहे ऑनलाईन. आणि 20 ते 25 विद्यार्थ्यांचे ऑनलाईन संदेश आहेत आणि संदेश देताना त्या प्रत्येक विद्यार्थ्याने फोन केला की मॅडम आम्हाला म्हणजे तुम्हाला 25 वर्षानंतर आम्ही तुमचा आवाज ऐकतोय. जेव्हा तुमचा नंबर मिळाला तेव्हा असं वाटतं की मॅडमचा आवाज कधी ऐकतो, मॅडमला कधी पाहतो, व्हिडिओ कॉल आले, 8 दिवस झाले हेच काम चालू आहे. मला घरात सुद्धा रागवणं चालू आहे की कामं राहिले, बाकीचे फोनवरच असतंय. पण फोन असा होता की ते जुने विद्यार्थी आणि तुझ्या आठवणी आणि मग ते सांगत होते मॅडम संदेशमध्ये तुम्ही जे तिथे दाखवणार आहे त्याच्यात ज्या गोष्टी बोलू शकत नाही त्या गोष्टीसाठी आम्ही तुम्हाला फोन केला आणि तुम्ही जी आम्हाला प्रतिकूल परिस्थितीमध्ये मदत केली ती परिस्थिती आम्ही कधीच विसरणार नाही. त्या परिस्थितीमुळे आज आम्ही इथे आहोत, या पदावर आहोत आणि मोठमोठ्या पदावर माझे विद्यार्थी आहेत. तेव्हा मी म्हटलं अगं ते दिवस असतात, ते निघून गेले, आता तुमचे दिवस चांगले आले. तर त्यावर उत्तर मिळालं की मॅडम तुम्ही होत्या, तुम्ही आम्हाला समजून घेतलं, तुम्ही आम्हालाच नाही तर आमच्या आईवडिलांना समजून घेतलं, आमच्या आईवडिलांशी संपर्क साधून आमच्या तुम्ही समस्या सोडवल्या, ते दिवस आम्ही कधीच विसरणार नाही. आणि माझी एक विद्यार्थिनी आहे शीला वानखडे म्हणून, तिचं आपण स्वागत गीत तिनं लाईव्ह ऑनलाईन पाठवलं आहे. ते स्वागत गीत आपण तिथे दाखवलेलं आहे, तिनं म्हटलेलं आहे. आणि ती प्रोफेशनल सिंगर आहे. आणि जेव्हा जेव्हा ती दोघांना ती आमच्या शाळेत होती तेव्हा आम्ही तिला गायिका म्हणायचं की अरे आम्ही गायिका आली का, आणि रागवलं सुद्धा. तर तिने मला माझ्या ह्याच्यात सांगितलं की मॅडम तुम्हाला कोणत्याच गोष्टी आठवत नसेल, याला बरेच दिवस झाले, परंतु मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की मी तुम्हाला एक काम सांगितलं होतं. म्हटलं कसलं गं, कारण ह्या गोष्टी तर घडतात आपल्या जीवनामध्ये, शिक्षकच आहोत आपण बरेच जण, तर या गोष्टी घडत असतात, या गोष्टी लक्षात पण राहत नाही, पण विद्यार्थ्यांच्या किती लक्षात राहते. विद्यार्थी म्हणाले की मला अंजू मॅडमने सांगितलं होतं का त्या उमा नावाच्या विद्यार्थिनीला बोलवणार, मॅडम त्याच वर्गावर तुमचा पिरियड होता म्हणून तुम्ही तिथे चालल्या होत्या, म्हणून मी म्हटलं की मॅडम तुम्ही उमाला पाठवाल का, उमाला बोलवून आणता काय. तर म्हटलं काय मग मी काय केलं, माझी प्रतिक्रिया काय होती मॅडम विचारू नका वगैरे. दोन्ही हात मागं ठेवून 3दा म्हटलं की तू मोठ्या व्यवसायाला काय सांगणार आहे, तू मला सांगते बोलवायला. तेव्हा असं कुठेतरी वाटलं म्हणे मॅडम की अरे आपण चुकलो कुठेतरी, म्हणून मॅडम रागवल्या. आणि मॅडम तेव्हापासून आम्ही हे लक्षात ठेवलं म्हणे की मोठ्या माणसाला काम सांगायचं नसतात तर काम ऐकायचं असते. हे ती मुलगी सांगत होती. एक मुलगी ती PSI आहे, पोलीस निरीक्षक आहे, बऱ्याच मुली कंपनीत आहे, एक मुलगी चंद्रपूरला आहे, पहिलाच तिथे दाखवलेला आहे, ती भाग्यश्री वाटपांजर, अशा बऱ्याच विद्यार्थी
तशीच सोबत त्यांची मला राहो. आणि आज जो हा सोहळा आहे बोलायला खूप हे आहे. मला माहीत आहे की आज वेळ भरपूर झालेला आहे. सुरुवातीला कार्यक्रमाचं 11च्या 11:30ला करावा लागला. वेळेच्या म्हणजे उपस्थिती सुरुवातीला नव्हती. माझ्या नोकरीमध्ये जे अनेक लोक आले, त्यांचे सहकार्य मला मिळाले, त्यांची ऋणी शेवटपर्यंत राहील. आणि विशेष सांगते की पंचायत समितीचे जे अधिकारी लोक आहेत त्यांनी मला नेहमी सहकार्य केलं आहे. परंतु त्याहीपेक्षा मी धन्य मानते माझ्या मध्यान्ह भोजन देणाऱ्या प्रत्येक गावच्या प्रत्येक स्वयंपाकाला. त्यांनी जी मदत केली ती कोणीच केली. कारण जेव्हा जेव्हा स्वयंपाकी आपले असतात ते गावातले असतात, शालेय पोषण आहार देणार आहे. आणि त्यांनी जी मदत केली, कारण ते काय करतात माहिती आहे का, त्यांच्याकडे शाळा असते आणि गाव असते. त्यांचा जर आपल्यावर विश्वास असेल तर गावाचा विश्वास आहे हे समजायचं. आणि ते जर आपल्याला विश्वासात घेत नसेल किंवा आपल्यावर त्यांचा जर विश्वास नसेल तर गावाचा त्रास सगळं झाल्याशिवाय राहत नाही. आणि हेच नेमकं झालं की प्रत्येक गावचे शालेय पोषणचे जे कर्मचारी आहेत ते माझे भाऊ बंधू बहिणी, काही मुलीसारख्या त्या तिथे हजर आहेत. सर्व गावचे म्हणजे स्वयंपाक करणारे जे आहे, मुलांना जेव घालणारे ते सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. त्यांची मी पहिल्यांदा बोलली आहे. त्यांचे ते माझ्यावर काही असं मी त्यांच्यासोबत बोलले आहे, त्यांना रागवले आहे, त्यांना सगळं म्हणजे त्यांनी ते सगळं सहन करून शेवटच्या टप्प्यापर्यंत मला साथ दिली आहे प्रत्येक गावामध्ये. तर त्यांची सुद्धा ऋणी राहील, अधिकाऱ्यांची ऋणी राहील. आणि हा जो दिवस आहे 35 वर्ष जेवढा कदाचित परिवारासोबत कधी घालवला आला नाही. एखादी नोकरीतल्या प्रत्येक व्यक्तीसोबत मला हा अनुभव चांगला वाईट गोड तिखट सगळे अनुभव जीवनात आले. आणि एक अनुभव असा सांगते की मला 2-3 ठिकाणी झाले लहान मोठे सत्कार झाले. आणि त्या सत्कारात जशा बऱ्याच लोकांनी माझ्यावर जबाबदाऱ्या टाकल्या आहेत की तुम्हाला या शब्दाचा ओढवावा लागेल, कोणी सांगितलं की तुम्हाला हे करावं लागेल. तसंच मला माझ्या गावातल्या काही लोकांनी असं म्हटलं की मॅडम तुम्ही पुढे काय करणार आहे, तुम्ही रिटायर्ड झाले असं वाटत नाही, तुम्ही काहीतरी करू शकता, एक करा का, आमच्या पक्षामध्ये तुम्ही या, आम्हाला साथ द्या. तर ठीक आहे बघू आपण. म्हणजे हा जो विश्वास मी प्रत्येक गावात कमावला ही माझी कमाई आहे, हा माझा सत्कार आहे आणि हेच माझा पुरस्कार आहे. मला म्हणजे कोणत्याही पुरस्काराची इथे गरज वाटत नाही, कारण हा फार मोठा पुरस्कार आहे. आणि ज्या मुलांनी मला समजून घेतलं, माझ्या मुलांनी काकू का बनत नाही हा हे प्रश्न त्या लहान बालकाला, ज्या निरागस बालकाला पडत होते, त्यांनी जेव्हा त्यांना कळायला लागलं की जसं आपण शाळेत जातो तसं आईला सुद्धा जावं लागते, पप्पांना सुद्धा जावं लागते, त्यांनी मला समजून घेतलं. आणि त्यांना समजून घेण्यामागचं कारण म्हणजे अविनाश शेखर हे व्यक्तिमत्व म्हणजे देव व्यक्तिमत्व आहे. तुमच्यासमोर मी म्हणणार नाही, त्यांच्या
अतिशय म्हणजे सुंदर स्वभावाच्या होत्या. त्यांनी सुद्धा समजून घेतलं जे जे काही माझे सहकारी असतील, माझ्या मागे माझ्या घरी गेल्यानंतर माझ्या सासूबाई असताना जर त्यांनी पाहिलं असेल तर त्यांनी दुसऱ्याचे हेच म्हणावं, काय मॅडम तुमच्या सासूबाई तुमच्यापेक्षा चांगल्या. किती सुंदर बोलतात, किती सुंदर मॅनर्स आहेत, किती सुंदर म्हणजे संस्कार आहेत. कधीही माझ्या सासू मला आरे करायला नाही बोलते, आम्ही तुम्ही बोलतो. तुमच्या जर बोलायचं असेल तर सुनबाईशिवाय शब्द काढायचा नाही. आणि माझे सासरे सुद्धा सुनबाई म्हणून आम्ही तुम्ही बोलायचे. आणि माझे भासरे इथे बसलेले आहेत, आम्ही त्यांना बाळासाहेब म्हणतो, ते सुद्धा कधीही आरे करायला बोलत. तुम्ही आल्या होता का, तुम्ही गेले का, म्हणजे सुरुवातीला थोडं आवडत होतं की मोठ्यांनी लहानांना आरे बोलायचं असतं, एवढंच माहीत होतं. परंतु या कुटुंबामध्ये माझे संस्कार आहेत आणि माझे मुलं सुद्धा आजीला, आत्याला, काकाला, काकूला सगळ्यांना आम्ही तुम्ही बोलते, फक्त आई आणि मावशी सोडून. फक्त आईला आणि मावशांना ते आरे बोलतात, बाकी सगळ्यांना दोन्ही मुलं माझे आम्ही तुम्ही बोलतात. म्हणजे हे संस्कार आजीनं केलेले आहेत. 25 वर्ष माझ्याजवळ राहिल्या, त्याचं फळ मला इतकं चांगलं मिळालं की माझ्या मुलाला वागवण्यासाठी मला कोणतीच गरज पडली नाही. कारण माझ्या सासूबाईंनी अगदी फुलासारखं मी वागवणार नाही एवढं सुंदर वागवलं. मुलीला त्या मावशीने वागवलं. ह्या अडचणी येतच असतात आई म्हणून, परंतु त्यांचं जे केलं, संस्कार केले ते चांगल्या प्रकारे केले. आणि ह्या सगळ्या गोष्टी आता संपलेल्या आहेत. 30 जूनला सांगितलं आहे की मॅडम हा अंत नाही, ही सुरुवात आहे. ही सुरुवात आहे. कारण कोणती सुरुवात आहे की एक जे स्वप्न असते लहानपणचं वेगळं स्वप्न असते, पण आपण जेव्हा प्रवास करतो तेव्हा आपण वेगळ्या याच्यावर जाऊ शकतो. कारण मला असं वाटते की माझं जे स्वप्न होतं ते वेगळं होतं आणि मी शिक्षकी परीक्षात आली. कदाचित ते स्वप्न पूर्ण करण्याचे किंवा त्या स्वप्नापर्यंत पोहोचण्याचे दिवस माझ्या आता चालू झाले असावे आणि ते करण्याचा प्रयत्न मी करेन. माझे आई सुद्धा खूप संस्कारी होते. अवघड कुटुंबात जन्म झाला. एवढा मोठा सोहळा करण्यासाठी फक्त दोनच व्यक्ती नाही आहेत, ते म्हणजे माझ्या आई आणि वडील. जर कदाचित माझ्या आई आणि वडील इथे असते तर त्यांना किती आनंद झाला असेल मी सांगू शकत नाही. कारण ही शिक्षिका व्हावं हे माझ्या वडिलांचं स्वप्न. ज्या दिवशी मी शिक्षिका झाली त्या दिवशी माझ्या वडिलांना जेवढा आनंद झाला, आईला जेवढा आनंद झाला तेवढा मला सुद्धा नव्हता झाला. पण काही का असेल ना, अवघड कुटुंबातलं कोणतरी इथे उपस्थित आहे हे माझं मी भाग्य समजते. या सगळ्यांची जेव्हा सगळ्यांची साथ मिळाली आणि त्या एका वर्षात जे सहकार्य माझ्या शिक्षणाधिकारी मला बोलू द्या, कारण याच्यानंतर मला हे बोलायला मिळणार नाही आणि स्टेजवर मिळणार नाही. गट शिक्षणाधिकारी रजनीश शिरभाग ह्या कार्यरत आहेत अचलपूर पंचायत समितीमध्ये. आणि जेव्हा शिक्षण विस्तार अधिकाऱ्याचा प्रभार माझ्याकडे आला तोपर्यंत मॅडमचं माझं बोलणं फक्त काय असायचं की एक अधिकारी, मॅडम हा अधिकारी आहे, कडक आहे आणि माझ्यासारखं ते आहेत. वरून तर कडक आहे, कोणी हिंमत करत नाही मॅडमपर्यंत जाण्याची. मॅडम आज सांगते की बरेच लोक असं होते की मॅडम आमचा निरोप छोटा मॅडमपर्यंत पोहोचवा असं मला म्हणणारे होते. पण मॅडमचं जे आहे कार्य आहे ते असं कुशल कार्य आहे, म्हणजे सत्यवादीपणा त्यामध्ये आहे. जर थोडं जरी त्यांना आडवं थोडं दिसलं तर त्या करणार नाही अशा प्रकारचा त्यांचा स्वभाव आहे. आणि त्यांचंच माझं नातं मॅडम एक दिवस बोलल्या की मॅडम मी कोणाशी तेवढं मोकळं बोलत नाही, मला माहिती आहे तुमच्या माझं नातं कसं आहे. तेव्हा जर
त्यांचे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष खूप म्हणजे मला त्यांचं सहकार्य मिळालेलं आहे की ते सहकार्य मी कधी विसरू शकणार नाही. अशा सहकार्याचे सुद्धा मी आभार मानते. कारण बरेच लोक नंतर आलेले आहेत, माझं प्रत्यक्ष बोलणं झालेलं नाही आहे, पण तरीही मी प्रत्येकाचं नाव घेऊ शकत नाही. पण मला ज्यांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या मदत केली आहे त्यांची मी आयुष्यभर ऋणी राहू इच्छिते. तशा माझ्या मैत्रिणी बऱ्याच झालेल्या आहेत. डीएडला आम्ही असताना त्या मैत्रिणी आहेत. आम्ही 7 मैत्रिणी 31 तारखेला रिटायर्ड झालेलो आहोत आणि त्यापैकी सर्वजण बहुधा हजर आहेत. याचा मला अभिमान आहे की आम्ही किती वर्षांनी भेटत आहोत, 40 वर्षांनी आम्ही एकत्र आलेलो आहोत. तर या निमित्ताने थोडं होईना त्या आपल्या या कार्याला आले. माझे नातेवाईक इथे आलेले आहेत. माझ्या नातेवाईकांनी जे मला सहकार्य केलं त्यांचे सुद्धा मी ऋणी राहू इच्छिते. आणि ज्यांनी या नोकरीमध्ये मला यशस्वी बनण्याकरिता प्रयत्न केले, वेळ पडल्यास असे काही किस्से आहेत की वेळ पडल्यास स्वतः मोठमोठ्या लोकांचे विरोध ठेवून माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलेले लोक आहेत, त्यांचे सुद्धा मी खूप आभार मानते. आणि आज हा कार्यक्रमात आपण आलात त्याबद्दल सर्वांचे एकदा धन्यवाद देते. हा कार्यक्रम माझ्या मुलांनी घडवून आणलेला आहे. आमचा मेहेर समोर येत नाही, पण पडद्यामागचं काम मात्र जो बजावतो. असा एक पैशाचं विचारलं की ते तुम्हाला काय करावं लागते, तुम्ही काय ते काही करायची गरज नाही आहे. तुम्ही फक्त तुमचे कोण आहे ते सांगा, त्यांना तुम्ही फोन करा, त्यांना तुम्ही बोलवा. आणि आज हॉल पाहायला 11 वाजताचा कार्यक्रम ठरला होता. 10:30 वाजता मी आली इथे. तोपर्यंत मला येण्यास बंदी होती. असं वाटायचं काय आहे, काहीतरी आगळं वेगळं असेल आपण. आणि शेवटी त्यांना म्हटलं की अरे बाबा आम्ही 25 वर्षाची नवरी नाही बरं, हे लक्षात ठेवा. 58 वर्षाची एक तुमची आई आहे, लोकांनी काही म्हणू नये असं काहीतरी करा. पण खरोखर खूप सुंदर कार्यक्रम त्यांनी इथे तयार केला. खूप चांगल्या आयडिया त्यांच्या डोक्यात आहे त्यावरून. आणि हे सगळं जे दिसतं ते माझ्या मुलाचं आणि त्यांना सहकार्य करण्याचं जे काम केलं त्यांच्या वडिलांनी त्यांचं आहे. इथं बसलेल्या सर्वांचे एकदा आभार मानते. आणि बरंच काही सांगायचं राहून गेलं, पण सगळ्यांचे आभार मानते आणि इथेच थांबते. खूप खूप धन्यवाद मॅम. आपल्या या सत्काराला उत्तर म्हणून मला खरंच 2 गोष्टी प्रामुख्याने वाटतं की जीवनात संगत आणि पंगत फार महत्त्वाचं असते. कारण आपल्या जेवणाच्या वाटेवरून जर खरंच संगत जर चुकली तर जीवनाचं वाटोळं होतं आणि पंगत जर चुकलं तर जेवणाचं वाटोळं होतं. आणि खरंच संगत आणि पंक्तीचं नातं काही आपण दाखवलं. खूप खूप धन्यवाद. सर्वप्रथम सेवापूर्ती सोहळ्याच्या कार्यक्रमात आलेले मान्यवरांना माझा नमस्कार. जिल्हा परिषद मराठी शाळा ठिल्लोरी येथील विद्यार्थी मंगेश भानुदास राणे असून मी आज सिन्नर आगार नाशिक विभाग येथे सहाय्यक पदावर कार्यरत आहे. आज आमच्या गुरु म्हणजे शकार मॅडम यांनी आम्हाला 5वी पासून तर 7वी पर्यंत इंग्लिश विषय शिकवित होत्या. मॅडम ज्यावेळी आमच्या मराठी शाळेमध्ये आल्या त्यानंतर आम्हाला प्रार्थना ही इंग्लिशमध्ये शिकवण्यास सुरुवात केली. शकार मॅडम यांनी आम्हाला इंग्लिश हा विषय अतिशय चांगल्या पद्धतीने शिकवायच्या. मॅडमच्या विषय अतिशय बोलण्यासारखे बरेच काही आहे, पण वेळ कमी असल्यामुळं मला या सेवापूर्ती सोहळ्याच्या कार्यक्रमात बोलण्याची संधी दिल्याबद्दल मी सर्व मान्यवरांचे आभारी आहे. आणि आमच्या गुरु शकार मॅडम यांना परत त्यांच्या सेवापूर्ती कार्यक्रमाच्या हार्दिक शुभेच्छा देऊन त्यांचे पुढील जीवन हे सुख समृद्धीचे जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करून मी माझे 2 शब्द संपवितो. नमस्कार, मी डॉक्टर रुपाली
आज तुम्ही सर्वजण सेवापूर्ती सोहळ्यासाठी इथे जमलेले आहात. सर्वप्रथम तुम्हा सर्वांना नमस्कार आणि काकूंना सेवापूर्ती सोहळ्याच्या शुभेच्छा. मी काकूंच्या मुलीची मैत्रीण. आम्ही दोघींनी काही वर्षे एकत्र काम केलं. त्यांचाही मला सहवास चांगला लागला. काकूंची माझी जास्त काही भेट नाही, पण काकू मला काही तासांसाठीच भेटल्या. पण तेवढ्या तासांमध्येच मला आईची माया देऊन गेल्या. त्यांचे ते बोलणं, त्यांची ती माझ्या पोटी काळजी, ती माझ्या हृदयाला स्पर्श करून गेली. त्यासाठी मी काकूंना धन्यवाद म्हणू इच्छिते. काकूंचा आज आयुष्यातला एक महत्त्वाचा दिवस आहे. आता मी देवाचरणी हीच प्रार्थना करते की त्यांच्या आयुष्यात प्रत्येक वळणावर आनंद यावा आणि या पुढचाही प्रवास हसरा आणि आनंद देणारा असावा, हीच देवाच्या चरणी प्रार्थना करते. आता नको घड्याळ आणि नको कामाचा ताण. आता सेवानिवृत्तीनंतरचे आयुष्य आता जगा एकदम झक्कास. धन्यवाद. आजचा अतिशय हृदयस्पर्शी कार्यक्रम आयोजित केला आहे. कार्यक्रमाला सर्व उपस्थित असलेले मान्यवर यांचे मी शब्दसुमनाने सर्वप्रथम स्वागत करते. मी सुचिता सुनील डांगे, ताईची लहान बहीण. ताईबद्दल सांगायचे झाले तर खूप काही आहे. त्यामधील सर्वप्रथम मला माझ्या बालपणी मिळालेला एक अनुभव, नेहमी खरे कसे बोलावे व खोट्या बोलण्याचा काय परिणाम होतो, हे मला खूप जवळून अनुभवास मिळाले. ताई सर्वप्रथम शिक्षिका लागल्यानंतर कार्ला येथे मला सोबत घेऊन गेली होती. मी इयत्ता 3मध्ये होती. एक दिवस ताई शाळेच्या कामानिमित्त बाहेरगावी गेली होती. त्याच दिवशी मी तिला न सांगता त्याच दिवशी मी मुलींसोबत शेतात जेवणाकरता गेले. तेव्हा ताईला माहीत पडले. तेव्हा ताई मला खूप रागवली. तेव्हा असे ठरवले की आता ताईसोबत कधीच खोटं बोलायचं नाही, कारण ताईला आज ना उद्या माहीतच पडणार. असो, ताईंनी खूप चांगल्या प्रकारे विद्यार्थीसुद्धा घडवले. ताईंनी नोकरी करून चांगल्या प्रकारे घर, मुलं आणि नातेवाईकसुद्धा सांभाळले. म्हणून शेवटी मी एवढंच म्हणेल की ताई, नको आता घड्याळ आणि नको कामाचा ताण. पुढील आयुष्य जग ताई, एकदम झकास, एकदम झकास. ताईला पुढील आयुष्य निरोगी व सुख समृद्धीचे जावो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना करते. सर्वांना नमस्कार. क्रांतीवीर सावित्रीबाई फुले, जिजामाता यांच्या प्रतिमेला मी अभिवादन करते. विचारांच्या उपस्थित सर्व मान्यवर, तसेच त्या सभागृहात उपस्थित असलेले सर्व अतिथी. हा जो सभापती सोहळा इथे आयोजित करण्यात आलेला आहे, सौ सुनंदा शेखर मॅडमचा. शेखर मॅडमबद्दल आपण सर्वांनी जे ऐकलं, सगळं प्रत्येकाने आपापल्या मनोबलामध्ये जे सांगितलं, खरोखर मॅडमचा स्वभाव म्हणजे मला वेगळं सांगण्याची गरज नाही आहे की अतिशय मनमिळावून शांत आणि खूप धाडसी असं मॅडमचं कारकीर्द राहिली आहे. 35 वर्ष मॅडमनी शिक्षण क्षेत्रामध्ये सेवा केलेली आहे. सहाय्यक शिक्षकापासून तर उच्चस्तरीय मुख्याध्यापकापर्यंत मॅडमनी आपलं कारकीर्द शिक्षण विभागामध्ये केली आहे. आणि त्यामध्ये विशेष पदभार मॅडमला शिक्षण विस्तार अधिकाऱ्याचा माझ्या काळात जो मी दिला होता, तो पण मॅडमनी यशस्वीपणे सांभाळला. मॅडमची फक्त एकच वर्ष माझी संबंध राहिलेला आहे की सेवा काळामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये अधिकारी म्हणून काम करताना सर्वच आमचे शिक्षक, मुख्याध्यापक सहकारी असतात, पण जेव्हा प्रशासनासोबत आपण काम करतो तेव्हा विशेष आपलं त्यांचं नातं जुळतं. तशा वेळेला शेखर मॅडम, खरोखर मॅडमचा जो स्वभाव आहे अतिशय मन मिळवून सर्वांना आपलंसं करणारं, याचं उदाहरण म्हणजे आपण इथे सर्व उपस्थित आहात.
असे नातं तयार करतात की ते अविस्मरणीय राहते. प्रत्येकाला मॅडम आपल्यालाच वाटतात. मॅडमची पहिली बॅच 1989 मध्ये आणि पहिले बॅचचे त्यांचे माजी विद्यार्थी इथे उपस्थित आहेत. आतापर्यंत जे त्या विद्यार्थ्यांचं आणि मॅडमचं जे नातं राहिलेलं आहे, खरोखर खूप छान असं मॅडमचं नातं त्यांनी निर्माण केलेलं आहे. आणि प्रत्येकच शिक्षक प्रत्येकाच्या स्मरणात राहत असं नाही, पण काही शिक्षक असे कायम आपल्या स्मरणात राहतात. आमच्या सर्वांच्या काही शिक्षक असे स्मरणात राहतात की त्यांची आपल्याला आयुष्यभर त्यांनी जे आपल्याला घडवलेलं असते, जे मार्गदर्शन केलेलं असते, ते नेहमी आपल्या पाठीशी असतं. आणि आपण शिक्षकाच्या मार्गदर्शनामध्ये त्यांच्या आचारविचारामध्ये समोर घडत असतो. आपला गुरु आईवडील जरी असले तरी आपली आणि त्यांची सोबत फक्त 4 वर्ष जास्त जवळची असते. आणि एकदा आपण पहिल्या वर्गाला जायला लागलो आणि पुढील आयुष्यामध्ये आईवडिलांपेक्षाही जास्त आपल्याला आपले शिक्षक गुरुजन खूप महत्त्वाचे वाटतात. कारण की त्यांचे जे संस्कार, त्यांचं जे मार्गदर्शन असते ते आपल्याला खूप मोलाचं वाटते आणि आपण ते त्या पद्धतीने घडत असतो. एखाद्या वेळी आईवडिलांनी आपल्याला एखादा पूर्वबद्दल जर काही म्हटलं, आपण त्यांना विचारलं आणि त्यात जर आपल्या शिक्षकांनी चुकीचं जरी सांगितलं असेल आणि आपल्या आईने जर आपल्याला वडिलांनी म्हटलं तर नाही हे तुझं चुकलेलं आहे, पण विद्यार्थ्यांना ते मान्य नसतं. कारण की त्यांना हे माहीत असते की आपल्या शिक्षकांनी जे आपल्याला सांगितलं आहे ते बरोबर आहे. म्हणजे इतका त्यांचा विश्वास आपल्या शिक्षकांवर असतो. असं सुनंदा शेखर मॅडम यांनी अनेक विद्यार्थी त्यांच्या आयुष्यात घडवलेले आहेत. बरेच विद्यार्थ्यांनी ते आपलं मनोबलसुद्धा व्यक्त केलेलं आहे आणि त्यांनीसुद्धा आपल्या मनोबलामध्ये सांगितलं आहे की माझे विद्यार्थी भरपूर अशा वेगवेगळ्या पोस्टवर, वेगवेगळ्या उद्योगपती खूप सारा. आणि खरोखर शिक्षक म्हणून जेव्हा आपण काम करतो, जिल्हा परिषद शिक्षकामध्ये विशेषतः आपल्याला अतिशय छोट्या ग्रामीण भागातून विद्यार्थ्यांना घडवायचं असतं आणि इतकं सुंदर देवानं आपल्याला ते काम दिलेलं असतं. त्या परिपूर्ण आणि इमानदारीला सुनंदा शेखर मॅडमनी निभवलेलं आहे. त्याचं ते जिवंत उदाहरण म्हणजे त्यांचे माजी विद्यार्थीसुद्धा इथे उपस्थित आहे आणि कायम शिक्षकांना स्मरणात राहील असे त्यांचे विद्यार्थी इथे उपस्थित आहेत. मी मॅडमला हेच म्हणेल या प्रसंगी की मॅडम तुम्ही 35 वर्ष सेवा दिली, खूप छान असं तुमचं एक व्यासपीठ म्हणून की तुमचे एक सर्कल तयार झालेलं आहे. पण यापुढे तुम्ही स्वतःला प्रशासनातून जरी सेवामुक्त झाले असतात तरी स्वतःला सेवामुक्त न समजता समाजाला जी अजून तुमच्याकडनं मार्गदर्शनाची तुमच्या याची गरज आहे ते तुम्ही घेत राहो. त्यासोबतच तुमच्या जे काही आवड निवड असेल, छंद असेल, सर्व्हिसमध्ये असताना आपल्या आवडीनिवडी आपल्याला फारशा जोपासता येत नाही, त्यासुद्धा आपण त्यापुढे जोपासाव्या. आपल्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावं. आणि या प्रसंगी मी मॅडमला आणि मॅडमच्या कुटुंबियांना पुढील आयुष्य आरोग्यदायी, आनंदी आणि घरभरणीत जावं अशी ईश्वरचरणी प्रार्थना करते. आणि मला इथे बोलवलं, माझा आदर सत्कार केला त्या शेखर मॅडमचे मी आभार व्यक्त करते आणि मला 2 शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपले आभार व्यक्त करते आणि इथे थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. दाते साहेब आपल्याला विनंती करतो की आपल्या शब्दानं आम्हाला आविष्कार करावा. सन्मान्य दाते साहेब. मंडळी, तुम्ही मला 10 मिनिटं सहन करा, कारण मला माहित आहे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले 11 वाजतापासून एकच शब्द तुमच्या कानावर येत आहे, सेवापूर्ती सत्कार सोहळा. कोणता शब्द येत आहे? सेवापूर्ती सत्कार सोहळा. अहो, सेवापूर्ती ती सोपी आहे काय? सही सलामत नोकरी लागणं सोपं आहे एक वेळ, पण नोकरीतून सही सलामत निसटणं एवढं कठीण आहे.
त्यांच्या पाठीमागे एक एक काम लागलं. सगळ्यात पहिले फॅमिली प्लॅनिंग. जुने शिक्षक तिथे असतील तर त्या फॅमिली प्लॅनिंगच्या कामाने किती त्रस्त झाले होते हे त्यांचं त्यांना विचारा. आमच्या पंचायत समितीमध्ये फॅमिली प्लॅनिंगचा आढावा घ्यायसाठी त्यावेळेस आपला अमरावती विभाग नव्यानं सुरू झाला होता आणि त्यावेळेसचे कमिशनर उप्पर अल्ला आणि तिचे हातीमुल्ला असं त्यांच्याबद्दल बोलत होते. ते कमिशनर तिथे आले आणि आढावा घेणं सुरू केला. त्यांना टार्गेट दिलं होतं शिक्षकांना, त्याची पडले होते शिक्षक. आणि आपल्या मराठी मीडियमचा शिक्षक होता, त्याला विचारलं किती केसेस. त्याला जर 2 टार्गेट असेल तर त्यांनी सांगितलं साहेब माझा 1 झालं. कारण आपल्या मराठी माणसाला जरा खोटंही बरोबर नाही बोलत आहे. एक उर्दू शिक्षक होता, त्याचे काहीच नव्हते झाले, 6 महिने पाय ठेवले. अरे तिथल्या तिथं त्याला 2 इन्क्रीमेंट सँक्शन केले आणि इथे 2 इन्क्रीमेंट थांबवले. अशी ही नोकरी. फॅमिली प्लॅनिंग जर जोर जरा कमी होत नाही तर शिक्षकाच्या डोक्यावर अजून एक भार आला, सर्व शिक्षण. आणि सर्व शिक्षकांनी शिक्षणानंतर शिक्षकांचा आनंद संपवला. बरं मला सांगा, तो DED झाला, शिक्षण कसं शिकवावं, लहान मुलांचं मानसशास्त्र काय असलं पाहिजे, पालकांची काय बोलावं हे जो शिकला त्याच्या आधी तुम्ही कौचा दिला. बांधकाम त्याच्याकडे दिलं. आणि आम्ही अधिकारी आढावा घेताना विद्यार्थी किती ट्रेन आहेत, तुमचा विद्यार्थी कसा बनला, तुमचा विद्यार्थी किती मागे आहे किती पुढे आहे हे विचारत होतो. ते संडासाचं बांधकाम का नाही झालं, ते खोलीचं बांधकाम का नाही झालं, अपेक्षा. आणि त्यावेळेस सर्व शिक्षण अभियानामध्ये ऑडिट नव्हतं. 2 लाखाची खोली जिल्ह्यावर आली तर तालुक्यावर कमिशन काटून पैसा यायचा. तालुक्यावर शाळेपर्यंत त्याच्यात घट व्हायची आणि तेवढ्या याच्यात त्या मुख्याध्यापकाला बांधकाम करावं लागायचं. मित्रांनो, तुम्हाला माहित असेल आपले कित्येक मुख्याध्यापकांनी आत्महत्या केली या त्रासापायी. ते नाही संपत तर मग आलं शालेय पोषण आहाराचं. विदर्भाची क्षमता एका 100 ग्रॅम तांदूळ एका मुलाने खायची नाही जाऊ शकत. अमरावती जिल्ह्यातला विद्यार्थी 100 ग्रॅम तांदूळ खा आणि शासन निर्णय काय सांगते की 100 ग्रॅम तांदूळ शिजलाच पाहिजे. तो विद्यार्थी खात नाही, तिकडे उचकं पडते, ते फेकलं तर गाववाल्यांची तक्रार, अन्न वाया चाललं. शंभर ग्रॅमपेक्षा कमी शिजवलं तर अधिकाऱ्यांचं का कमी शिजवलं, त्याच्यात अजून एक काही नवीन एलिमेंट्स तयार झाले गावातले वार्ताहर ब्लॅकमेल करण्यासाठी. तक्रार अधिकाऱ्याकडे की आम्ही प्रमुख शाळेत 100 ग्रॅम तांदूळ शिजवल्या जात नाही. चालले ते चौकशी. असा हा कठीण काळ आहे आणि या कठीण काळात सही सलामत सेवानिवृत्त होणं हे फार कमी लोकांच्या नशिबात आहे आणि ते भाग्य तुम्हाला मिळालं. आज तर शिक्षण क्षेत्रात नवीनच आव्हान माझ्या नजरेत आलं. आत्ता माझ्या नातो काल पुण्यावरून आला, माझ्याजवळ आला, खोकला दिसला त्याला. अरे म्हटलं काय खाल्लं रे तू खोकून आला, तर माझ्या शिक्षकांनी कल्ला केला म्हणजे. अरे आता त्या खोकल्याला जर शिक्षक जबाबदार राहिला तर किती मोठं आव्हान आहे शिक्षण क्षेत्रात. तर
शेवटपर्यंत टिकवणं आणि त्याच्यातून सही सलामत निसटणं हे फार कठीण आहे आजच्या काळात. आणि ते भाग्य फार कमी लोकांना भेटते. काही ना काही काम लागतो. प्रशासकीय पदावर जो व्यक्ती तो सहसा सुटत नाही. मुख्याध्यापक हे प्रशासकीय पदच आहे. पैशाशी त्याचा संबंध आहे. आर्थिक व्यवहार त्याच्या हातात आहे. त्याच्यामुळे कुठं ना कुठं इन्क्रिमेंट, सस्पेंड असे काही ना. कारण पोलीस डिपार्टमेंटमधल्या कर्मचाऱ्यांना विचारा की जेवढा वेळ तो सस्पेंड होईल तो म्हणते ते आमचे मेडल आहे. जेवढे आम्ही सस्पेंड होऊ तेवढे आम्हाला मेडल मिळाले. तसं शिक्षण विभागात सर्व शिक्षण अभियान, शालेय पोषण आलं तर कुठं ना कुठं चांगल्या शिक्षकांना, काम करणाऱ्या शिक्षकांना कुठं ना कुठं बट्टा लागलेला आहे. आणि हा बट्टा न लागता सही सलामत जो व्यक्ती निसटतो एवढ्यावरूनच तो व्यक्ती कर्तव्य दक्ष आहे. मंडळी, आमच्या जिल्हा परिषद मध्ये नुसतं कर्तव्य दक्ष जमत नाही. गाडवे साहेब, तुमचं रेव्हन्यू डिपार्टमेंट नाही आहे. आमच्या इथं नमस्कार भाऊ, नमस्कार ताई, गावात सुरुवात झाली तेव्हापासून करावं लागते. हे ज्याला सांभाळता आलं, पोरगा लहान असते पण ग्रामपंचायतचा सदस्य असते, त्यालाही म्हणावं लागते दादा नमस्कार. आणि हे जो कोणी सगळं सांभाळू शकतो तो जिल्हा परिषदमध्ये नोकरी यशस्वी होतो. इतकी सोपी नाही आहे जिल्हा परिषदमध्ये त्यातल्या त्यात प्रायमरी शिक्षकाची नोकरी. आणि समजायचंच नाही. 9 वाजता जेवत असतील तर 9 वाजता जेवण ठेवा आणि नेहमी काही काम नसेल तरी कुठलं काम करून दे काढून सतत स्वतःला व्यस्त ठेवा. त्यांची तब्येत सुद्धा चांगली राहील. आणि मेहर बाबांचा आशीर्वाद आणि खरंच अशा कार्यक्रमाला आणि आपण शेखर मॅडमला आपल्या जीवनात करण्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. सर्व मान्यवरांना माझ्या नमस्कार. त्यांना पण माझा साष्टांग नमस्कार. आणि माझ्या मातृभूमीला राष्ट्रमाता जिजाबाई. ये जीवन है, इस जीवन का यही है, यही है, यही है रंग रूप. ये जीवन है, इस जीवन का यही है, यही है, यही है रंग रूप. थोड़े गम हैं, थोड़ी खुशियाँ, थोड़े गम हैं, थोड़ी खुशियाँ. यही है, यही है, यही है छाँव धूप. ये जीवन है. ये न सोचो इसमें अपनी हार है कि जीत है. ये न सोचो इसमें अपनी हार है कि जीत है. उसे अपना लो जो ही जीवन की रीत है. ये जिद छोड़ो, यूं ना तोड़ो, हर पल एक दर्पण है. ये जीवन है, इस जीवन का यही है, यही है, यही है रंग रूप. ये जीवन है.
धन से न दुनिया से, घर से न द्वार से, धन से न दुनिया से, घर से न द्वार से, सांसों की डोर बंधी है प्रीतम के प्यार से। दुनिया छूटे पर ना टूटे, ये ऐसा बंधन है, ये जीवन है। इस जीवन का यही है, यही है, यही है रंग रूप। थोड़े गम हैं, थोड़ी खुशियाँ, यही है, यही है, यही है छाँव धूप, ये जीवन है। रुक जाना नहीं तू कहीं हार के, कांटों पे चल के मिलेंगे साए बहार के। रुक जाना नहीं तू कहीं हार के, कांटों पे चल के मिलेंगे साए बहार के। ओ राही, 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 ओ राही। देख रुक गया है, तेरे आगे झुक गया है। सूरज देख रुक गया है, तेरे आगे झुक गया है। जब कभी ऐसे कोई मस्ताना निकले है अपनी धुन में दीवाना, शाम सुहानी बन जाते हैं दिन इंतजार के। ओ राही, ओ राही, ओ राही, ओ राही। रुक जाना नहीं तू कहीं हार के, कांटों के चल के मिलेंगे साए बहार के। ओ राही, 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 ओ राही। कारवां है ये तेरा इम्तिहान है, साथी न कारवां है ये तेरा इम्तिहान है। यूं ही चला चल दिल के सहारे, करती है मंजिल तुझको इशारे। देख कहीं कोई रोक नहीं ले तुझको पुकार के। ओ राही, ओ राही, ओ राही, ओ राही। रुक जाना नहीं तू कहीं हार के, कांटों पे चल के मिलेंगे साए बहार के। ओ राही, ओ राही, ओ राही, ओ राही, ओ राही, ओ राही।
नहीं तो तेरे अपने हैं सपने ये प्यार के। ओ राही ओ राही ओ राही ओ राही, रुक जाना नहीं तू कहीं हार के, कांटों पे चल के मिलेंगे साए बहार के। ओ राही 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 ओ राही। यही रास्ता है तेरा, तूने अब जाना है। हाँ यही सपना है तेरा, तूने पहचाना है। यही रास्ता है तेरा, तूने अब जाना है। हाँ यही सपना है तेरा, तूने पहचाना है। तुझे अब ये दिखाना है। रोके तुझको आंधियां या जमीन और आसमां, पाएगा जो लक्ष्य है तेरा। लक्ष्य तो हर हाल में पाना है। हिम्मत से जो कोई चले, धरती हिले कदमों तले। क्या दूरियां क्या फासले, मंजिल लगे आके गले। हिम्मत से जो कोई चले, धरती हिले कदमों तले। तू चल यूं ही अब सुबह शाम, रुकना झुकना नहीं तेरा काम। तू चल यूं ही अब सुबह शाम, रुकना झुकना नहीं तेरा काम। पाएगा जो लक्ष्य है तेरा, लक्ष्य तो हर हाल में पाना है। यही रास्ता है तेरा, तूने अब जाना है। हाँ यही सपना है तेरा, तूने पहचाना है। तुझे अब ये दिखाना है।
कुछ पाने की हो आस आस, कोई अरमा हो जो खास खास आशाएं, हर कोशिश में हो बार बार करे दरियाओं को आर पार आशाएं, तूफानों को चीर के मंजिलों को छीन ले, आशाएं ले दिल की, उम्मीदें हंसे दिल की, अब मुश्किल नहीं कुछ भी, नहीं कुछ भी, आशाएं ले दिल की, उम्मीदें हंसे दिल की, अब मुश्किल नहीं कुछ भी, नहीं कुछ भी। अपने संग तुझको वहाँ जन्नत से मुलाकात हो, पूरी हो तेरी हर दुआ, आशाएं ले दिल की, उम्मीदें हंसे दिल की, अब मुश्किल नहीं कुछ भी, नहीं कुछ भी, आशाएं ले दिल की, उम्मीदें हंसे दिल की, अब मुश्किल नहीं कुछ भी, नहीं कुछ भी, आशाएं ले दिल की, उम्मीदें हंसे दिल की, अब मुश्किल नहीं कुछ भी, नहीं कुछ भी। यादों के पुराने एल्बम में छुपा के रखे हैं हमने वो दिन, गुल्लक में पड़ी चवन्नी सी बचा के रखे हैं हमने वो दिन, ना किसी मंजिल की फिक्र थी, जिंदगी जीने की उम्र थी, दोस्ती और दोस्तों से उधार के दिन थे, वो दिन भी क्या 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 दिन थे।
जवानी की चढ़ी सी रंगत के अपने वो दिन याद है फिल्मों के पुराने आरडी बर्मन के वो गाने बैंड के कीबोर्ड के और गिटार के दिन थे वो दिन भी क्या 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 दिन थे मैं तो बादलों से दूर जाऊंगी, मैं तो अपना ही सुर पाऊंगी। है जो क्रेजी क्रेजी सपने मेरे सारे चुन के मैं भूल आऊंगी। हमारा ऐसे दुनिया की हुई नहीं, मैं अपनी ही दुनिया बनाऊंगी। कि जिंदगी माननीय शेखर मॅडम सदा सरांचं सत्कार त्यावरती सत्कार आपल्या जिल्ह्याचे खासदार मान्य गुरुभाऊ वानखडे हे त्यांचा शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करतील अशी मी त्यांना विनंती करतो. खूप व्यस्त कार्यक्रम सकाळपासून 9 वाजतापासून ते बाहेर निघाले. असिलपूरला मोठा कार्यक्रम असल्यामुळे त्या ठिकाणी गेले. शेखर मॅडम सदा सरांचं सत्कार करीत आहेत. नवनिर्वाचित खासदार मान्य गुरुभाऊ वानखडे यांचा सत्कार करीत आहेत. वेळाचा वेळ लागला. सकाळवर व्यस्त कार्यक्रमामधून भाऊनी वेळ काढून या ठिकाणी आले. यानंतर शेखार परिवारातर्फे माननीय खासदार नवनिर्वाचित खासदार गुरुभाऊ वानखडे यांचा सत्कार करीत आहेत. शेखार परिवार नवनिर्वाचित खासदार यांचा सत्कार शेखार परिवारातर्फे होत आहे. रे बंदया
ये रात जरा सी है, बात समझ बंदिया, कुछ देर ही बाकी है। रख यकीन आँखों से बादल, आज हट जाएगा। चांद तेरी आँखों में बंदिया चल के आएगा। बंदिया बंदिया रे बंदिया, बंदिया रे बंदिया, राह पे चल बंदिया। तेरे हाथ में बदलाव है, ना फर्ज से हो बेखबर, तूने बहुत रख लिया है सबर। हाँ अभी नहीं तो कभी नहीं, सीने में जला ले आग, ना आँख बंद कर जी बंदिया, अब जरा तू जा। माना कि मुश्किल है सफर पर सुन ओ मुसाफिर, हो कहीं अगर तू रुका तो मंजिल आएगी ना फिर। कदम कदम मिलाए जा, गगन गगन झुकाए जा, रख हाथ